कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला स्कूल आवडलं ना रे? स्कूल तर फ्रेंड्स पुढे आवडतं ना, मला फ्रेंड्सच नाहीत ना अजून। हो मग होतील की हळूहळू। असं मन कॅम्पला घेऊन जा ना, तिकडे होतील ना मला फ्रेंड्स। हो सगळं मान्य आहे मला, पण आता तू बघतोयस ना माझं काम नवीन आहे की नाही, आणि मी आताच ऑफिस जॉईन केलंय, मला खूप काम आहे रे सध्या। तू ना एक काम कर, मामी आणि आजोबांसोबत खेळ काय? तिकडे फ्रेंड्स नाहीत ना। हो मला कळतंय, आपण एक काम करूया, उद्या जाऊया नक्की। अरे बापरे, आता परत फुगा झाला, आता काय करायचं बरं? अरे छोटे सरकार, काय झालं? माझं मन कॅम्पला जायचंय मामा। हो पण मला वेळच नाहीये। अरे एवढंच ना, मग मी घेऊन जाते की तुला। हो काय हो पर्णावंश, तुम्ही मला बोलायचं तरी ना। अगं मोना तसं काही नाहीये, मला एकदम असं सुचलंच नाही। तुम्ही काही काळजी करू नका, मी बघत जाईल हा मुलकडे। जायचं ना, पण मी रेडी होऊन येतो। हो चला, सावकाश सावकाश लवकर या बरं। अरे मोना खरंच थँक्यू, त्याचा असा चेहरा झाला ना की मला कसं तरीच होता, मला सुचतच नाही काही। असू दे हो, तुमचं कामच तर तसं आहे ना। आणि ऐक ना, त्या क्लासला किती पैसे द्यायला लागतील? वंच पुण्यात समर कॅम्प लावायचं म्हणजे एक 10,000 रुपये तर लागतीलच। 10,000? हो किती महाग आहे हो पुण्यात, आणि आपल्या अमोलला समर कॅम्प लावावंच लागेल ना। हो ते आहेच, बरं थांब मी तुला लगेच पैसे देते। हो. मोना हे घे, त्याचं ऍडमिशन करा। हो सावकाश सावकाश, अरे मी आहे ना, तुम्ही काही काळजी करू नका। हो, आणि त्यांनी त्रास दिला तर मला येऊन सांग। हो हो जा सावकाश। मोना तुझी ननंद आहे सोना, म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी सापडली आपल्याला। अरे काय रे, काय झालं? ते चला जा सावकाश, बाय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला माझ्या मित्राशी बोलायचे, अर्जुनची परमिशन आहे का? हो आहे, बोल। अर्जुन तू दरवर्षी हे समर कॅम्प का घेतोस? मला भारी वाटतं, आणि लहान मुलांपासून मला एनर्जी मिळते म्हणून। हे एकमेव कारण आहे की तू तिकडे जाऊन तुझ्या मुलाचा शोध घेतोस, हेही कारण आहे? तुम्हाला असं वाटतंय ना की नियती कधीतरी तुमच्या मुलाला घेऊन या कॅम्पला येईल म्हणून? नाही चिंचुके, आता माझा नियतीवर विश्वास नाही। आणि आर्या, मी काही शोध वगैरे घेत नसतो, मी तुला जे कारण सांगितलं तेच आहे। मला लहान मुलांपासून एनर्जी मिळते, दॅट्स इट। अर्जुन अरे मग तीच एनर्जी तुला तुझ्या मुलाकडून मिळाली तर किती छान होईल। हे असे समर कॅम्प घेऊन दुसऱ्यांच्या मुलांना बघून तू तुझं मन भरवतोयस, त्यापेक्षा स्वतःच्या मुलाचा शोध घे की। आपण किती वेळा त्याच विषयावर बोलणार आहे आर्या? जोवर तू एक्सेप्ट करत नाहीस ना तोवर। मी एक्सेप्ट केले म्हणून शोध घेत नाही, ओके? नाही अर्जुन, तू आतल्या आत कुडत आहेस। मला निघायला पाहिजे। अर्जुन किती दिवस तू या प्रश्नांपासून पळ काढणार आहेस? 7 वर्ष झालीत अर्जुन, कधी ना कधीतरी तुला या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत।
त्याआधी अमोल आणि अपर्णाचा शोध घे की. अरे मॅडम, तुम्ही कशाला सारखं सारखं हे विषय काढता? अहो चिंचुके, तुम्ही बघताय ना तू किती त्रासात आहे. तुम्ही तरी बोला की. अहो मॅडम, जर अपर्णा मॅडमला त्यांचा शोध घ्यायचा असता त्यांनी कसाही शोध घेतला असता, पण त्यांनी शोध घेतला का? नाही ना. म्हणून हा विषय सगळा संपलेला आहे. असं कसं म्हणताय चिंचुके तुम्ही? म्हणून काय अर्जुन आयुष्यभर असाच राहणार का? आतल्या आत झुरत, दुसऱ्यांच्या मुलांना पाहून त्यांचं सुख बघत? हो नाही मॅडम. अहो अर्जुन सर आणि अपर्णा मॅडमची जोडी अशी होती की ती कधीच तुटणारी नव्हती. अहो कुणी पैज लावली ना आणि मला म्हणले असते 1 करोड देतो, अपर्णा मॅडम आणि अर्जुन सर वेगळे होणार आहेत, तरी माझा विश्वास बसला नसता. पण तरी असं झालंच ना. अहो मॅडम, आयुष्यात घडायच्या त्या गोष्टी घडतात आणि अर्जुन सरांना ह्या गोष्टींचा किती त्रास झालाय ही माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय. अहो आत्ता कुठं 2 वर्ष झाले अर्जुन सर स्वतःला सावरत आहेत आणि हाच त्रास परत त्यांना होऊ नये असं मला वाटतंय. म्हणून त्या मार्गाने अर्जुन सरांनी परत जाऊ नये असंही वाटतंय मला. पण तिथेच उत्तर असेल तर? तिथे नाहीये उत्तर. कारण अपर्णा मॅडमचा स्वभाव माहितीये मला. ते एकदा पुढे गेले की वळून बघत नाहीत. आणि तुम्हाला सांगतो मॅडम, आता ती दोघं कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ताईडीचा फोटो का लावलाय? ताईडी हिरोईन झाली होय. मग शेजारी आदित्य सरांचा पण फोटो पाहिजे हिरो म्हणून. बस किती मोठी झालीस पारू तू. ओ बाबा, यो फोटो आहे ना माझ्या पुरीचा आहे, पारूचा. पारू, हो 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 दादा, हो दादा, इकडे इकडे. हे बघा, या फोटोत आहे ना माझी पोरगी आहे पारू. हो हे बघा, हे बघा, ही आहे ना, आहे ना. अगं आबाळा एवढी मोठी झालीस ग तू. माझा असा हात मी पोचत नाही तुझ्यापर्यंत. अगं कुठं होतीस आणि कुठं पोचली? काय जमिनीवर उभा असलेल्या माणसाला असं उंच डोंगराकडे बघायचं असलं किंवा आबाळाकडे बघायचं असलं ना, तर अशी मान उंच करून बघावी लागते. मान उंच केल्याशिवाय त्याला दिसतच नाही. तुझ्यामुळं आज माझी मान उंच झाली. आदित्य बाबा, असं कोणी करत का केलं तसं? म्हणजे असं जमिनीवर न उचलायचं आणि इतक्या वर नेऊन ठेवायचं. ते मी एका नोकराला, अहो अख्खी जिंदगी तुमच्याकडे सेवा केली ना, तर आपल्या आयुष्याचं सार्थक झालं असं समजतो आम्ही. पण तुम्ही आज ह्या नोकराच्या पोरीला उंचीवर नेलं. फक्त पारूलाच उंचीवर नेलं नाही, तर माझ्या नजरेत तुमची उंची वाढली.
माझी पारू तर मोठी आहेच, पण तुम्ही लय उंच झालात माझ्या नजरेत. मामा, मी काहीच नाही केलंय, खरंच सांगतो. हे जे काही आहे ना, ही सगळी पारूची अचीवमेंट आहे. पारू, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पुढच्या याला वैजूला सोबत घेतल्याशिवाय मी येणारच नाही. आता आम्हाला काय माहिती होतं आदित्य सर तिथं जाऊन तुला तुझा फोटो दाखवणार आहेत ते. हा ते बी हाय. हे पण वैजू, तुला माहित आहे माझे ना लई मोठे मोठे फोटो, हे असले मोठे मोठे फोटो लावलेत. आणि आदित्य सरांनी ना समजा शहरात माझे फोटो लावलेत. वैजू तू बघितली असतेस ना तर आनंदाने उड्या मारल्या असते तू. बरं चला, आता रात्र झाली, झोपूयात. वैजू चल, तू बी चल. अगं कुठे पळते, चल. वैजू तू झोपा बाळा, आता मी लाईटी घालवते. ऐक ना, सकाळी बकरीमुळे झालेली फजिती कमी आहे का? आता का परत घेऊन आली इथे? तू जरा गप्प बस आणि चल ना. चल थांब, मी जाते पुढे. मी जरा स्मार्ट आहे. इकडून कुठे, मागून जाऊ ना, बघेल कोणीतरी स्मार्ट आहे म्हणे. चल. शाणी होते. तू पटकन जा आणि त्या गोठला चोरून इकडे आण. हिला मी माझा काय संबंध? ही काय मला बकरी चोर समजते की काय? ऐक ना, आज तुला ही गोट चोरावी लागणार. आज नाईट पुरतो तू बकरी चोर. हिला माझ्या मनातला ऐकू येते की काय? ऐक ना, त्यापेक्षा तू एक काम कर ना, तू घे तिला, आपण बाहेर जाऊ. नाही, हळू बोल. ती घाणेरडी येऊन पायाला चाटते, मला घाण वाटते. नाही, तू आण ना प्लीज. जा, मी पटकन पकडून तिला इकडे आण. जा. तू कसला सतत इतका विचार करत असतेस ग? जा आणि तिला पकडून इकडे आण. कोणी यायच्या आधी. जा. तू हिने पाडलं मला. ती पेंदळी आहेस ना, पटकन कर ना, कोणीतरी येईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सावित्री आत्या, सावित्री आत्या, सावित्री आत्या. अगं काय झालं बाळा? आणि एवढ्या धावपळीत कुठे निघालीस? इतकी घाबरली कायस? घाम बघ किती आला. झालं काय? सावित्री आत्या, तुम्ही वैजूला कुठं बघितलं का? ती सापडतच नाहीये कुठं. वैजू नाही दिसली ग. पण आपण तिला शोधायला पाहिजे. हो
चल आपण शोधूया, मी पण येते सोबत. दादा, काय झालं? सगळ्यांना बोलवा. हा यार, हे बघा, आपली वैजू कुठेतरी हरवली आहे. मला वाटतं बंगल्यातच कुठेतरी आली असेल. सगळ्यांनी लवकर शोधा. चला पटापट कामाला लागा. तुम्ही तिकडे जावा. हा दिनेश दादा, वैजूला बघितली का कुठं? नाही. आपली वैजू हरवली. काय? हा, आम्ही आता शोधायला जातोय. तुम्ही पण चला. बरोबर. हा दादा, तुम्ही पण शोधा वैजूला. चल रे वैजू. काय शोधताय? काही नाही. मारुती कुठे आहे? बा घरी आहे. मी बोलवू का? ही कसली गडबड चालली आहे सगळी? सावित्री आत्या, कॉफी हवी होती प्लीज. हो. थँक्यू. थांबा, मी देते. मॅडम गेले ना, आता शोधा पटापट. दादा, बोल. अरे ते काल जे डोळे फायनल केले बाजू ना. त्याचं काय करतं सांग पहिलं. हो. आदित्य सर, करू? थोडं बोलायचं होतं. हा बोल ना. ते वैजू. वैजू? काय झालं वैजूला? नाही, काय झालं नाही, पण वैजू सापडत नाही. सापडत नाही? इकडे बस प्लीज बस. नाही, नको. पारू, मला एक सांग, काल आपण जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा तू वैजूला घरातच बांधून ठेवलं होतं ना? वय, पण आपण आल्यावर मी तिला बाहेर बांधून ठेवलं होतं. तिला चारा बी खायला घातलं होतं. रात्री तिथंच होती ती. आणि सकाळी आम्ही उठून बघितलं तर वैजू जागेवरच नव्हती. अरे ऐसा क्यों कर रहे है रानी? माझा धंदा आहे रानी. तू काय बी खाल्लं नाही ना तरी मला काय फरक पडत नाही. त्यापेक्षा बेस्ट आहे खाऊन घे. अरे तू स्पेशल आहेस माझ्यासाठी. पार्टीनं तुला पण दिला आणि वरून पैसे भी दिले. आपली तो किस्मत चमक गई. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दार उघडा. तुम्हाला काय वाटलं? केतकी आणि फाल्गुनीला खायला घालायला आणि त्या तुमच्या बाजूने येतील? नाही होणार आहे असं. तुम्हाला वाटत असेल तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय, पण आणखी त्यांचा जीव धोक्यात घातलाय तुम्ही. नाही ऐकणार आहे त्या तुमचं. त्या कालही माझ्या अधीन होत्या आणि आजही माझ्या अधीन आहेत. बघायचंय तुम्हाला? केतकी, फाल्गुनी, खाताय ना तुम्ही? खाणं थांबवा. बंद करा खाणं. नाही. आत्ताच्या आत्ता दार उघडा आणि त्यांना माझ्या ताब्यात द्या. केतकी, फाल्गुनी, बाहेर या. नाही, काकू तू कुठेही जाणार नाहीस. फाल्गुनी, ही तुझी रूम आहे, तुझी रूम आहे. तू इथेच थांबायचं, कुठेही जायचं नाहीये. काकू ऐक ना. केतकी, फाल्गुनी,
कुणी अडवण्याचा प्रयत्न केला ना तर गळे दाबा एकमेकींचे, जीव घ्या एकमेकींचा. जीव जाऊ दे तुमचा सगळ्यांसमोर. फाल्गुनी ताई सोडा. काकू प्लीज ऐक ना ग. काकू प्लीज सोड. काकू अगं सोड प्लीज. तू तरी ऐक. फाल्गुनी प्लीज. काकू काकू किती काकू काकू सोडा. जीव घ्या आणि संपवा स्वतःला. काकू आत्या मला वाटतं आपण यांना सोडून देऊया. नाही नाही नाही. या जर विरोचकाकडे गेला तर आपल्याकडे पुन्हा नाही येणार. नाही मी कुठे जाऊ देणार नाहीये. तेजस भाऊजी या विरोचकाकडे गेल्या तर किमान जिवंत राहतील. नाही नाही तर ते जीव घेतील एकमेकांत. कुठेही जाणार नाही. तेजस नेत्राचं बरोबर आहे. ह्या दोघींना जाऊ दे. मी म्हटलं ना नाही तर नाही. काकू प्लीज ऐक. काकू तेजस ऐक ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. भरलं ना पोट? दमला असाल, चला आराम करा. आता कसलीच चिंता करायची नाही. आता फक्त मी सांगेन तेवढंच ऐकायचं आणि करायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे तुम्ही दोघींनी एकमेकींसोबतच राहायचं. एकटं फिरायचं नाही, अजिबात एकटं सोडायचं नाही कोणालाही. सतत बरोबर राहायचं. कोणी आजूबाजूला आलं तर तमाशे करायचे. कोणी काही सांगितलं तर दुर्लक्ष करायचं. चला आता उठा. खूप झाला आराम. उठा. आता एकत्रच राहायचं. चला चालण्याची प्रॅक्टिस करा. चला चला. आता तुमच्या जोडीला आणखी एक जण येणार. आता नंबर आहे बिंडोक राज्याध्यक्षाचा. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि अनुभवलं. एकदा नाही दोनदा. परवा किचन मध्ये तन्मय तिच्या डोळ्यात हरवला होता. एक शेवटच्या क्षणी त्याचं लक्ष डायव्हर्ट केलं आणि वर पाठवून दिलं. ह्या सुद्धा मी त्या इन्स्पेक्टरचं लक्ष असंच डायव्हर्ट केलं. नाहीतर इन्स्पेक्टरची अवस्था सुद्धा तशीच झाली असती. बाबू तुम्ही शुअर आहात की ती फक्त समोरच्याच्या डोळ्यात बघून हे सगळं करते? 1000% शुअर आहे मी. बाबा तुम्ही जे काही बोलताय त्यात तथ्य आहे, पण तरी मला नाही वाटत की नुसतंच डोळ्यात बघून ती हे सगळं करते. आणखी काहीतरी असण्याची शक्यता आहे. आणखी काही म्हणजे?
म्हणजे समोरच्याच्या मनातला ऐकताना मी मुद्रा करते तसं काही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाहेरून कडी कोणी लावली? दार उघडा. एक मिनिट मामा. अरे काय चाललंय या? माका कोंडून कोणी ठेवल्यान? अहो तुम्ही इकडे येऊन का झोपलात? काय म्हणजे काय? झोपेत किती जोर जोरात बडबड करत होतस तू. 4 वेळा हाका मारली पण तुझ्या अंगात काय संचारला होता काय माहित. मग मी श्रीणूकडे गेलोय झोपू. तर माका आज कोंडून कोणीतरी कडी लावल्यान ता माका समजू कोया. नाही मी फक्त दरवाजा लोटून गेलो होतो. अरे मामा तू आज झोपला होतास ना, मग मी का दार लावून जाईन कडी लावून जाईन? मग कडी घातली कोणी? काय कळत नाही गो, मी तर काही फिरकले पण नाही. माझा काय एक संबंध नाही हा. मी तर झोपले होते. हा मी माझ्याबद्दल बोलशील तर मी बाहेर होतो सगळ्यांबरोबर केक कापत. ओ भाऊजी मग काय भुताटकी झाली की काय? काय बोलतास तुम्ही? काय झालंय? काय चाललंय आरडाओरडा? हा इतक्या उशिरापर्यंत का सगळे जागे आहात? ओवीचा वाढदिवस आहे ना, म्हणून सगळ्या मुलांनी रात्री 12 वाजता साजरा करूचा ठरवला. सगळा शांतपणे चालला होता. कडीचा गोंधळ झाला नसता ना तर आतापर्यंत सगळे झोपला पण असता. कडीचा गोंधळ म्हणजे? दादा मामा, अरे बंधू मामा माझ्या खोलीत झोपला होता तर कोणीतरी बाहेरून कडी लावली. माहित नाही कोणी लावली. या घरात ना रोज काहीतरी थेरा चालूच असतात, काहीतरी होतच असतात. द्यायचे तसा नाही हा. निशीचा उद्या पास परतावा ना, त्यानंतर निशी मुंबईत निघून जाईल. म्हणून जरा सगळ्या मुलांनी मजा करूची ठरवली. बर ठीक आहे, तुमचं सगळं झालं ना व्यवस्थित? मग आता झोपा लवकर, उद्या काम आहेत. बंधू शिनू लवकर झोप. चला लवकर झोपा, सकाळी उठूचा लवकर. अरे पण माका कोंडून कोणी ठेवल्यान ता तारी माका सांगा. अरे ए बाबा, तू ना पोलिसांका बोलव हा, आणि काय तर न्याय निवाडो ना करत बस. हा मी जातय झोपूक, माका झोप इल्या. वा काय चाललेला असताना. ओ भाऊजी तुम्ही तरी. हा मी पण जातो. ए डुग्या चल रे. चल ग चारू. मंजू थांब. मंजू निशी, नीरज, तुम्ही पण जाऊन झोपा आता. उद्या खूप दगदग होणार आहे तुमची. जा. गुड नाईट. जा बाळा. वहिनी सांगा ना कोणी कडी लावली? काहीच कल्पना नाही बंधुभाऊ, खराच. ओवी जा, तू पण जाऊन झोप. येते मी. काय चाललंय या? कोणाकच कसा माहित नाही या कडी कोणी लावली का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अबोलीचं झाड, ही निवास अबोलीची फुलं माझ्या मॉमला खूप आवडायची, माहितीये मला. आणि आसू त्यांना खूप मिस पण करत होतीस ना. हो, या रोपाच्या रूपात त्या कायम तुझ्या सोबत असतील. थँक्यू श्रीनिवास. तू दिलेल्या गिफ्ट्स पैकी ना हे सगळ्यात बेस्ट आणि प्रेशियस गिफ्ट आहे माझ्यासाठी. हे मी कधीच विसरणार नाही, कायम लक्षात ठेवेन. थँक्यू सो मच. शिनू काय चाललंय? दादा
दादा मामा ते ओवीचा आज वाढदिवस आहे ना, म्हणून आम्ही ते दोघे इथे म्हणजे त्याचं झालं असं की हे वाढदिवस तो मध्यरात्री साजरा झाला. आता इथं काय त्याचं? हो, पण दादा मामा आमच्या कॉलेजमध्ये ना असा कोणाचा वाढदिवस असला किंवा मग कोणाला खूप जास्त मार्क्स मिळाले, एकंदरीत कोणाच्याही आयुष्यातला खूप आनंदाचा प्रसंग असला ना की हे असं रोपटं देतात. आज ओवीचा वाढदिवस आहे ना, म्हणून मी हे तिला रोप देत होतो आणि ते कसं लावायचं ना ते तिला समजावत होतो. हे बघ ओवी, हे झाड आहे ना, हे पटकन सगळ्या माती सकट उपटून नाही काढायचं. हा, सांभाळून. त्याचे मुळं नाजूक असतात. बाजूने आधी माती काढून घ्यायची आणि मग हळूहळू ते बाहेर काढायचं आणि नंतर एक मग छोटासा खड्डा खणायचा, त्यात ते झाड रोवायचं. फार पाणी नाही टाकायचं, फार भिजवायचं नाही. हेच सांगत होता तो. हो सिनू, शिक्षण फक्त पुस्तकातच ठेवून उपयोग होत नाही. ते आचरणात आणलं तर ते शिक्षणाचा खरा उपयोग होतो. चांगलं आहे, चालू दे तुमचं. दादा, ते माझा वाढदिवस आहे, आशीर्वाद. दीर्घायुषी हो. आयुष्यात तुला जे जे पाहिजे ना ते सगळं मिळू दे. माझा आशीर्वाद आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे घे. थँक्यू. आशू, भाऊंच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत ना. म्हणजे ते सतत बोलत नसतील पण तरी तू त्यांची जागा घ्यावी असं त्यांना कायम वाटतं. भाऊंची जागा मी कशी घेणार? त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्यांची जागा आपण नाहीच घेऊ शकत. पण भाऊंनी हे जे काही सगळं उभं केलंय ते कणाकणाने वाढवण्याचा, सांभाळण्याचा प्रयत्न आपण करूच शकतो ना. आणि आता ही जबाबदारी तू घ्यायची आहेस. मी घेतलीये, मी ठरवलंय डेडिकेशननी काम करायचं. आणि तू आहेस ना काका, तू मला सल्ले देत जा, मला सांग काय करायचं काय नाही करायचं, मी करीन सगळं. मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. त्याने एकदा ठरवलं ना की तो ते करून दाखवेलच. मी ह्यावेळीही करेन. हेच बोललो मी भाऊंना, हेच बोलणं झालं आमचं. त्यांना मी म्हटलं की आशू पूर्णपणे केपेबल आहे. तर मला भाऊ काय म्हणाले, मग लक्ष्मण आता त्याची जबाबदारी तू घ्यायची. आशू, खूप गोष्टींवर काम करायचंय आपल्याला. गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुझा पहिला टास्क काय सांग? काय? इथेच आपल्या या शहराच्या बाहेर आपली एक फॅक्टरी आहे, तिथे जाऊन व्हिजिट करायचं. तो आपला खूप महत्वाचा प्लांट आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. तिथे गेलास की ते सगळं व्यवस्थित समजून घे. चालेल. म्हणजे त्याची जबाबदारी तुझ्यावर टाकता येईल ना. आणि काही कठीण नाहीये, तिथे गेलास की तुला आपोआप समजेल. काका, माझं आणि भाऊंचं बोलणं झालं होतं, तर भाऊंनीच मला सांगितलं की फॅक्टरीमध्ये मी जायचंय म्हणून. हो सुहास, पण त्यानंतर माझं भाऊंशी बोलणं झालं आणि आमचं ठरलं की ही आशूसाठी सुवर्ण संधी आहे. त्यामुळे त्यालाच आता तिथे जाऊ दे, म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला व्यवस्थित कळतील. हा मग सुहासचं काय? नाही, त्यांनी एवढं सगळं प्रिपरेशन करून ठेवलं, त्याचं काय?
भाऊ नेहमी असं का वागतात ना तेच मला कळत नाही. काय चाललंय हे आई? अगं हो कीर्ती, एवढं अपसेट व्हायचं काहीच कारण नाहीये. मी बोलेन त्यांच्याशी. आणि कसं आहे, सुहास अनुभवी आहे, त्याला ऑफिसमध्येही काम असतं. आता अशा नवीन सिच्युएशन्स आशू कशा सांभाळतो, त्याला हँडल करता येते का हे बघायला पाहिजे. ते करूया ना. हो हो. अगं पण आई. कीर्ती अगं असू दे. भाऊंनी आणि काकांनी जो निर्णय घेतलाय त्याच्या मागे काहीतरी त्यांचा विचार नक्की असेल ना. आशू तू जा फॅक्टरीत, मी जातो काका ऑफिसला. ताई हे घे तू जॅम खा. ते ग्लास दे, ज्यूस देते तुला जरा. बरं आशू, हा मी काय सांगत होतो तुला, तर तिथे जायचं, तिथल्या सगळे वर्किंग कंडिशन समजून घे आणि त्याचा एक बेसिक रिपोर्ट बनव. ओके ओके. मग आपण पुढचं काम करूया. चालेल. ठीक आहे. डन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो, बोल बाबा, काय आलं? बा मांजा शेठ, जरा ऐक ना, चल माझ्या बरोबर. आशू भाई, अरे मी कुठे आहे तर विचार. बर बाबा, कुठे आहेस तू? अरे मामाकडे आलोय. बरेच दिवस आई मागे लागली होती की जाऊन येऊ. आज मला वेळ होता, मीच तिला म्हंटल की चल जाऊन येऊ म्हणून. काय यार मांजा. का रे, काय आलं? आपली जी सिटी बाहेर फॅक्टरी आहे बघ, वर्कशॉप आणि फॅक्टरी आहे, तिकडे जायचं होतं. तिकडनं जरा ऑटोमोबाईल्स रिपोर्ट आणायचे होते, काका बोलला होता. आता मी चाललोय, लॉंग ड्राईव्ह आहे, कदाचित रात्रही होईल, तर म्हणलं कोणीतरी विश्वासाचं घेऊन जाऊ बरोबर. आणि तू बिझी आहेस. मग एक काम कर ना, जाऊन ये ना. नाहीतर एक काम कर, कोण रिकाम आहे का बघ, सोबतीला घेऊन जा. त्यात काय? कोणाला घेऊन जाऊ आता? तू नाहीस तर कोण आहे? अरे यार ऐक ना, एक काम करता, हिला घेऊन जा ना, शिवाला. अरे हा, शिवा आहे ना. माझ्या डोक्यातच आलं नाही रे, पण शिवा येईल का? येईल म्हणजे यायलाच पाहिजे. हे बघ भावा, तिला जेव्हा जेव्हा गरज असते ना, तू मदतीला जातो. आता जाऊन बिंदास विचार, येईल ती. ठीक आहे, चला मग विचारतो मी तिला. ठीक आहे, चालेल, जाऊन या. ओके, एन्जॉय, मामाकडे मजा कर. अजून किती वेळ थांबायचंय? किट्टू डार्लिंग, अगं शांत हो, चिडून काय होणार आहे का? चिडू नको, मग काय करू? वेळ बघतोयस? अगं ठीक आहे, येईल तो, कुठल्या तरी कामात अडकला असेल. म्हणजे आपल्याला कामं नाहीयेत? काय रे, किती वेळ? सॉरी, जरा काम आलं होतं अर्जंट. ए, तुझ्या कामाचं सांगू नकोस. आम्ही जे काम दिलं ना ते कुठपर्यंत आलंय ते सांग. त्याला थोडा वेळ लागेल, काम सोपं नाहीये, थोडं थांबावं लागेल प्लीज. काय समजतोस रे तू स्वतःला? हे बघ, आम्ही काम दिलंय तुला, त्यामुळे ते काम वेळेतच व्हायला पाहिजे. आणि या कामात फक्त आमचा फायदा नाहीये, तुझा किती फायदा आहे ना हे तुला चांगलंच माहिती. हे बघा मॅडम, तुम्ही हे मला काम म्हणून जरी दिलेलं असलं तरी मी हे काम म्हणून करत नाहीये. दिव्यावर माझं खरंच प्रेम आहे आणि तिला मिळवण्यासाठी मी हे सगळं करतो. आणि या सगळ्यात मला तिला दुखवायचं तर अजिबात नाही. अच्छा, हो का? नाही मग ठीक आहे, मग मीच एक काम करते. मी अशा माणसाला हे काम देते जो माणूस हे काम काम म्हणून करेल. तू तुझ्या दिव्याचं मन जपत बस रिकाम्या खिशाने. चल सुहास. ठीक आहे, मी करतो घाई. पण या सगळ्यात दिव्या बरोबर मी काहीही चुकीचं करणार नाही हे मी अगोदरच सांगून ठेवतो. एक लक्षात ठेव, तू आमच्या कंपनीत कामाला आहेस, त्यामुळे तुझी नोकरी आता या क्षणाला जाऊ शकते. बोलताना जरा विचार कर. चल उतर. काय समजतो रे हा स्वतःला? म्हणे दिव्याला दुखावणार नाही. माज बघतोयस का त्याचा? किटू डार्लिंग, डोंट वरी, हा इझिली मॅनेज होईल. आपल्या गळाला लागलेला फार महत्वाचा मासा आहे हा, याला असं सोडून चालणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
हाय शिवा. अरे काय क्वीन कुठे? अगं ते क्वीन गेली सर्व्हिसिंगला, सो ही रिप्लेसमेंट क्वीन आहे. अच्छा. ऐक ना, मला तुला काहीतरी विचारायचं होतं. कळलं मला ते. कसं कळलं? मग अशी गाडीत उतरला ना तेव्हाच कळलं काहीतरी विचारायला आलाय. हो का? ऍक्च्युली ते तू काय काम करते आता? अरे ही बघ ना, ही बॅटरी बदलते रे. ह्या बॅटरी एवढ्या खराब होतात ना लगेच. अरे MNC LPF ची आहे का? खराब होते, 2-2 महिने त्या खराब होतात रे. तेच काढून. हा हेच ऐकलंय मी, LPF च्या लगेच खराब होतात. अगं मी ती याची वापरतो. MNC. आमच्या गॅरेज मध्ये त्याच असतात. MNC ची डीलरशिप होती आमच्याकडे. हो का? वाटलं तुला डिस्काउंट मध्ये देतो ना. बरोबर दे. 1 मिनिट. हा तू हे विचारायला आलाय मला? नाही हे विचारायला नाही आलो. ऍक्च्युली मला तुला विचारायचं होतं एक ऍक्च्युली काम होतं तुझ्याकडे. म्हणजे तुला अशी वेळोवेळी अवेळी मदत केली आहे ना, तो तू मला मदत करशील का? हो, काय झालं? तो काम असं आहे की बरं मी येते. अरे क्या बात. थँक्स यार शिवा. मला ना वाटलं तुला काय वाटेल, मग हो म्हणशील नाही म्हणशील. मी आले फ्रेश. क्या बात आहे. उरते का जागा, होते का तुला? अरे काय तिकडे काय करतो? अरे मी शिवाला घेऊन जायला आलोय. आमचं जरा एक काम आहे. आमची एक फॅक्टरी आहे शहराबाहेर, सो तिथे जरा ऑटोमोबाईल्सचे रिपोर्ट बघायचे मला आणि थोडं अनालाइज करायचंय, म्हणून मी शिवाला घ्यायला आलोय. मांजा नाहीये ना आज, त्यामुळे. बरोबर दादा घेऊन. थँक्स. पण वेळेत तिला इथे आण बर का. चालेल ना काका, थँक्यू. हा चला निघूया आपण. बरं ऐक ना, मला जमेल नाही सगळं. काय बोलते तू मेकॅनिक आहेस यार शिवा. ए शिवा, मला सांग, आपल्या गॅरेज मध्ये गाडी आल्यावर तू रिपेअर करतेस की नाही? हा, तशीच हेल्प कर त्याला. हा बरोबरच बोलतोय तू. आणि ऐक, असं कुठलंच काम नाहीये जे आमच्या शिवाला येत नाही. बाय गँग. बाय. चला शिवा, हे बघ, मला असं वाटतं ज्याचं काम त्याने करावं. हे बघ, तुला ते काम जमेल, पण हे काम आशूचं आहे. आपण उगीच पडायला नको. काय रे? हो ना, तू कशाला जातेस त्याच्यासोबत? काय मिळणार आहे तुला तिकडे जाऊन? बरोबर. बघा, तुम्ही दोघं खूप चुकीचं बोलता. अगं, आपल्याला जेव्हा गरज होती तेव्हा वेळोवेळी तो आलाय की नाही आपल्या मदतीला? मग आता जर त्याला माझी गरज आहे तर माझं कर्तव्य आहे त्याला मदत करणं. त्यामुळे मी जाणार. शिवा चल ना. हा हो, आले आले आले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे घ्या. आई शपथ, कसल्या मनकवड्या जाऊ तुम्ही. मला चहाची तलब झालीच होती माहिती काय, पण म्हणलं आता काय चहाची वेळ नाही. पण बरोबर कळलं तुम्हाला. कसं काय? अहो, सगळं काही सांगावं लागतं का? तुम्ही आल्या आल्या तुमचा चेहरा पाहिला होता मी आणि लगेच चहा टाकायला गेले. आल्या आल्या चहा घेऊन आला म्हणजे आल्याचा चहा आणलाय बहुतेक. हाय ग हाय. एक नंबर मंडळा बरोबर काय. आज लय काम झालं बघा. मग कसं वाटतंय तुम्हाला? सकाळी सुरांशी खेळायचं, मग फॅक्टरीमध्ये जायचं, तिथे मशीन्सशी खेळायचं, आणि मग दिवसाच्या शेवटी हिशोब करत आकड्यांशी खेळायचं. मजा आहे मजा आहे. सगळं कसं सुरात आहे. आज खूप चांगलं वाटत होतं. किती छान सूर लागला होता तुमचा. हा म्हणजे ते आता बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही तुमच्या गळ्यात सूर आहे. सांग काय, जावा त्या पेटीतल्या सुरासंग आमच्या गळ्यातला सूर जरा असा उगाच बारीक मध्ये मॅच झाला का नाही, असलं भारी वाटलं तुम्हाला सांगतो. असं वायरीला वायर लागलं, लय भारी वाटलं. वा वा. आता पुढे पुढे तर बघा अजूनच मज्जा येणार आहे. हो हो हो, एक आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी सांगायचं विसरलो. काय? तुम्ही म्हणल्याप्रमाणे महिला कामगारांची भरती करतोय आपण. खरंच?
अरे वा, कधी ठरवलात? अहो ठरवलं. आता तुम्ही एवढं आमच्या मनातलं ओळखताय. हा, आम्हाला चहा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आम्हाला तुमच्या मनातलं ओळखा येत नाही. त्यामुळे घेतला निर्णय. आणि आता महिला कामगार येणार, त्याच्यामुळे सगळी व्यवस्था एकदम ओके मध्ये लावल्या. बाथरूम फिथरूम सगळे एकदम विषय हार्ड करून टाकला टाकाटे. वा वा वा, खरंच तुम्ही हा निर्णय घेतलात नाही, खूप चांगली गोष्ट केली. तुम्हाला माहितीये मी बोलले होते हे मी विसरून पण गेले. आम्ही बरं विसरू तुम्ही बोलल्याला. तुमची कुठलीच इच्छा आम्ही विसरू शकत नाही, लक्षात घ्या. नाही, तुम्ही हे करताही चांगलीच गोष्ट आहे. पण आता एक गोष्ट समजून घ्या, तुमच्या फॅक्टरीत सगळे पुरुषच काम करतात ना, त्यांना सवय नाहीये महिलांबरोबर काम करायची. त्यांचं असं होऊ शकतं की ह्या अचानक नवीन आलेल्या बायका कामात लुडबुड कशाला करतायत, ह्यांना काय कळतं कामातलं, असं असं होऊ शकतं. तर त्या कामगारांची सुद्धा तुम्ही शाळा घ्या, त्यांना समजावून सांगा. शाळा घ्यायची असेल तर मग तिकडे तुम्हीच या मास्तरीत बाई, कारण ते तुमचं काम आहे. नाही नाही, माझी शाळा शाळेत, इथे फॅक्टरीत शाळा तुम्हीच भरवायची. ते काम तुम्हीच करू शकता. तुम्ही ना त्यांना पटवून द्या की एखादी गोष्ट जर त्यांना येत नसेल तर त्यांना ती शिकवा. शिकवल्यावर येणार नाही अशी कुठलीही गोष्ट नाही. आणि त्यांना सांगा, म्हणा तुम्हाला जन्म देणारी सुद्धा एक महिलाच असते, त्यामुळे त्यांचा आदर करायला शिका. नाही नाही, थांबा, बरं झालं तुम्ही विषय काढला. ओंक्याला आत्ताच फोन करून सांगतो, कारण कसं आहे, 1-2 दिवसात त्या बायका सगळ्या येतीलच फॅक्टरीत. त्याच्या आधी जरा कानावर घातलेलं बरं आहे. थांबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आदित्याय नमः. इथं व्यायाम करलोय आणि मंत्राने काय म्हणालायचं? जादू करलाय का आमच्यावर? अहो जादू कसली, हे सूर्याचे मंत्र आहेत. सूर्यनमस्कार घालताय ना तुम्ही, हे सूर्यनमस्कार घालत असताना हे मंत्र सुद्धा म्हणायचे असतात. होय काय? असेल असेल तसं असेल. आम्ही आपलं व्यायाम म्हणून करतोय, नाव योगा घ्यायला सांगू नका. पण काय हरकत आहे नाव घ्यायला? म्हणजे बघा, सूर्याचे मंत्र हा सुद्धा योगाचाच प्रकार आहे आणि सूर्यनमस्कार म्हणजे पण योगच. काय हरकत आहे? होय की, पण एकट्या माणसानं काय काय करावं? व्यायाम करायचा का नाव पाठ करायची आणि ती म्हणायची? आयुष्यात काय पाठांतर करावं का व्यायाम करावं? माणसानं काय करावं? आहे की नाही? त्यापेक्षा काम करत जावा. आम्ही इथं व्यायाम करताना तुम्ही इथं येऊन उभं राहत जावा. तुम्ही मंत्र म्हणा, आम्ही व्यायाम करतो. आहे की नाही? तर त्यापेक्षा मी तुम्हाला सगळे मंत्र लिहून देते आणि तुम्ही पाठ करा. त्याच्यापेक्षा मी लय भारी आयडिया एक सांगतो तुम्हाला, खतरनाक. आपण दोघे एकत्र व्यायाम करत जाऊया. आहे की नाही? म्हणजे कसं व्यायाम बी होईल, मंत्र बी होतील. एक नंबर. तसं बी तुम्ही शाळेत सांगताय की शारीरिक शिक्षण महत्व पोरासनी सांगताय की नाही? मग स्वतः करायला नको शारीरिक शिक्षणाचा व्यायाम? हा, आमचे आईसाहेब कायम सांगतात, व्यायाम करून जर शरीर बळकट असेल माणसाचं तर मन ताजं-तावण राहते. मन ताजं-तावण राहिल्यावर मग मेंदू तार 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 चालतोय, सान सान 80. खरंय तुमचं. खोटं आपण बोलतच नाही. आईसाहेब काय म्हणतात, माणसाचं आणि झाडं जशी म्हणतात तसं झाडाची मुळं काय करतात, जमिनीतनं हुडकून आणतात खाद्यविद्या आणि पाठवतात झाडाकडे. आणि वरनं सूर्य काय करतोय, सूर्यप्रकाश टाकतोय झाडाच्या पानांवर. मग ते झाडं स्वतःचं खाद्यविद्या बनवतात, मग ते भारतात वगैरे. माणसाचं असतं. माणूस जे काय आयुष्यात शिक्षण घेतोय, विद्या घेतोय, तुम्ही जे शिकवताय ते आम्ही जे शिकतोय ते म्हणजे वरून येणारं सूर्यप्रकाशाचं. पण मेन जे बेसिक आहे मुळांचं काम, ते म्हणजे शरीर कमवणं, बळकट होणं. शरीर बळकट झालं की मन बी बळकट होते. ते मुळांसारखं काम, ते महत्वाचं आहे. बरोबर. हे तुम्ही बरोबर म्हणावं म्हणताना एवढं सगळं कीर्तन केलं मी, बाकी काय नाही. हो, ते रोप बघा की कसलं भारी झालंय, मोठे मोठे झाले बघा. आता कुठलं ते आपण लावलेलं नाही का, ते तिकडे बघा की डाव्या साईडला. खरंच की, आणि फुल पण आलंय त्याला. थांबा थांबा. एक नंबर वाजवते. वा, काय सुगंध आहे. नाद बंड्यात आपण लावलेल्या झाडाचं पहिलं फुल. मला की केसात
नको कशाला कशाला मारू त्याला काय? खरंच का छान वास आहे. काय भराभर मोठं झालं ना झाड आपल्या समोर. काय? असो तुम्ही आटपा लवकर आणि या आतमध्ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.